महाराष्ट्रामध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा भीमा कोरेगावचा दंगा झाला. त्याच्यानंतर कोपर्डीच्या ज्या अत्याचाराच्या घटना घडल्या, त्याच्यानंतर काही आंदोलनं झाली आणि महाराष्ट्रामध्ये जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला ही हिस्ट्री आहे. आणि म्हणून की महाराष्ट्रातील जनतेने या विधानसभा निवडणुकीमध्ये जो कौल दिलेला आहे तो महायुतीच्या बाजूने दिलेला आहे, जातीय तणाव निर्माण न होण्याच्या बाजूने दिलेला आहे, महाराष्ट्रामध्ये शांतता नांदावी या बाजूने दिलेलं आहे, महाराष्ट्र विकासाच्या पथावर जावं याच्यासाठी दिलेलं आहे. हे त्यांनी लक्षात घ्यावं. आणि महाराष्ट्रामध्ये की जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकार स्थापित होतं, देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा महाराष्ट्राचं नेतृत्व करतात तेव्हा तेव्हा महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र होताना दिसतं. हा पाठीमागचा अनुभव आहे. हे या देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेने लक्षात घ्यावं. जसं तुम्ही म्हटले की देवेंद्र फडणवीस जेव्हा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.